प्रिय भाई बहनों, आज की रोटी की खर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार. आज की दिन 19 मार्च 2025 बुधवार. पाप करू नका. यानंतर येशू त्याला मंदिरात भेटला आणि म्हणाला, बघा, तू बरा झाला आहेस. आता पुन्हा पाप करू नकोस, नाही तर तुझ्यावर यापेक्षा अधिक वाईट संकट येईल. योहाना 5 अध्याय 14 वचन. आजारपणामागे अनेक कारणे असतात. फक्त अपवित्र आत्मा आणि पापाची साकल्या आजार आणत नाहीत, तर कधी कधी पापाची परिणामामुळे ही शरीरावर रोग आक्रमण करतात. पण जर आपण पाप दूर केले आणि येशूसोबत करार केला, तसेच पवित्र जीवन जगायला सुरुवात केली, तर रोग बरे होतात आणि दैवी आरोग्य पुन्हा मिळते. एके दिवशी येशूने बेथेस्दाच्या तलावाजवळ एका माणसाला पाहिले, जो 38 वर्ष आजारी होता. येशूने त्याला बरे केले आणि त्याला सांगितले, बघा, तू बरा झाला आहेस. आता पुन्हा पाप करू नकोस, नाहीतर तुझ्यावर यापेक्षा अधिक वाईट संकट येईल. योहाना 5 अध्याय 14 वचन. यावरून आपण समजू शकतो की त्या माणसाला झालेला गंभीर रोग हा पापाचा परिणाम होता. मला एका मध्यमभूगीन भावाच्या गोष्टीची आठवण येते, जो हृदय विकाराने अत्यंत ग्रस्त होता. त्यांची शरीरावर मोठा परिणाम झाला होता आणि त्यांचे केस पांढरट झाले होते. तो अत्यंत दुःखी होऊन कबूल करू लागला, मी माझ्या पत्नीशी फसवणूक केली आणि तिला धोका दिला. मी माझ्या मित्राची पत्नीशी व्यभिचार केला. माझ्या या गंभीर पापामुळे माझे अंतरात्मा मला दोष देत होते. शेवटी ज्या आजाराने मला गाठले, अनेक आजार हे पापामुळे होतात. जेव्हा दावीदने बत्शेबासोबत पाप केले, तेव्हा त्याने आपल्या घरावर रोगाची दार उघडले. परिणामी त्यांची मुलगा आजारी पडला आणि शेवटी मृत्यू पावला. 2 सामुएल 12 अध्याय 15 वचन. जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञेचे उल्लंघन करतो, तेव्हा रोग आपल्यावर नियंत्रण मिळवतात. इस्रायलची राजा यहोराम हा परमेश्वराची मार्गाने चालला नाही, तर त्याने पाप केले आणि आपल्या स्वतःची कुटुंबाचे संहार केला. परिणामी त्याची आतड्यांना असह्य रोग झाला आणि तो मृत्यू पावला. बायबल सांगते की त्यांची मृत्यूबद्दल कोणालाही दुःख झाले नाही. 2 इतिहास 21 अध्याय 11-20 वचन. काही लोक जेव्हा आजारी पडतात, तेव्हा ते ताबडतोब त्या रोगाला झिडकारायला लागतात. ते आरोग्यसंबंधी शास्त्रवचने उच्चारतात, जे चांगले आहे, पण त्याआधी आपण स्वतःला तपासले पाहिजे, आपल्या मार्गाचे परीक्षण केले पाहिजे आणि परमेश्वरासमोर मनापासून पश्चाताप केला पाहिजे. आपण अशी प्रार्थना करायला हवी, हे परमेश्वर, मला शोधून काढ आणि माझ्यात कुठला दुष्ट मार्ग आहे का ते बघा आणि मला अनंतकालची मार्गावर ने. स्तोत्र 139 अध्याय 24 वचन. जर आपण स्वतःचे आत्मपरीक्षण केले, तर आपण न्याय ठरू आणि न्यायाचे शिक्षेला सामोरे जाणार नाही. एकदा का आपण ठाम निर्धार केले की आपण पुन्हा पाप करणार नाही, देवाची आपण आजाराविरुद्ध उभे राहिले पाहिजे. आपण प्रभू येशूची नावाने प्रार्थना करावी, आजाराची आत्म्याला बांधून टाकावे आणि बरे होण्याची घोषणा करावी. आपल्याला परमेश्वराची वचनावर ठाम राहून मनपूर्वक प्रार्थना करावी.
लागेल आणि मग प्रभू आपली प्रार्थना ऐकेल व आपल्यावर दया करून आपल्याला बरे करेल. पुढील चिंतनासाठी वचन. परमेश्वर तुझ्यावरील सर्व आजार दूर करील आणि मिसर देशातील भयंकर रोग तुला होऊ देणार नाही, तर ते तुझ्यावर देश करणाऱ्यावर येतील. व्यवस्थाविवरण 7 अध्याय 15 वचन. आजच्या बायबल वचन क्रम सकाळी येसाया 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय. संध्याकाळी मार्क 16 अध्याय. धन्यवाद.